नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत. आपण अर्थशास्त्रामधला पॉवर्टी किंवा दारिद्र्य नावाचा टॉपिक पाहतोय. याच्या आधी आपण भाग 1 घेतलेला आहे. त्यामध्ये सर्व बेसिक माहिती आणि कन्सेप्च्युअल ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितल्या होत्या. काही फॅक्च्युअल डाटा देखील घेतला होता आणि क्वेश्चन देखील आपण डिस्कस केले होते. त्याचाच हा आज दुसरा भाग आहे. म्हणजे त्याच्या पुढच्या कमिटीज ज्या आहे आपल्याला स्पेशली तेंडुलकर आणि रंगराजन कमिटी ह्या या कमिटीज आपल्याला या भागामध्ये डिस्कस करायच्या आहे आणि त्याचबरोबर आपण काही कन्सेप्ट देखील पाहणार आहोत या पार्टमध्ये. मला असं वाटतं की तुम्ही नक्कीच आपण जे नॉलेज गेन करतोय किंवा आपण जे नॉलेज डिस्कस करतोय किंवा मी तुमच्यापर्यंत जे नॉलेज पोहोचवतोय ते तुम्ही नक्कीच एन्जॉय करत असणार. आणि जसे जसे तुम्ही याच्यावरचे जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्हिंग कराल तसा तसा तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होत जाईल. एक प्रकारे तुमच्या लक्षात यायला लागेल की नाही गड्या, आपण जे नॉलेज गेन केलेलं आहे आणि सहसा म्हणजे नॉर्मली जे बुक वाचून आपण जे क्वेश्चन सोडवायचो आणि आता घेतलेलं नॉलेज आणि नंतर क्वेश्चन सॉल्व्हिंग याच्यामध्ये तुम्हाला नक्की फरक जाणवणार आणि मग खऱ्या अर्थानं तुम्ही हे नॉलेज आणखी चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतात. हे माझं एक शॉर्ट इंट्रोडक्शन आहे. सुरुवातीला आपण काही कन्सेप्ट पाहूया. त्याच्या आधी मी तुम्हाला एकदम बेसिक पासून परत एकदा काही गोष्टी समजावून सांगतो. पहा, दारिद्र्य रेषा किंवा बीपीएल ज्याला म्हणतो आपण, बिलो पॉवर्टी लाईन, बीपीएल लाईन किंवा दारिद्र्य रेषा ज्याला म्हणतो, ती कशी डिसाईड होते हे तुम्हाला मी प्राथमिकरित्या सांगतो. पहा, पहिल्यांदा काय असते की एक एनएसएसओ नावाची एक संघटना असते. तिचं नाव आहे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन. नावातच उत्तर आहे, सॅम्पल सर्व्हे. सॅम्पल सर्व्हे म्हणजे काय? ही घरोघरी येते आणि प्रत्येकाचा डाटा कलेक्ट करते. म्हणजे घरामध्ये तुमच्या लोक किती आहेत, त्यांना कोणता जॉब आहे वगैरे वगैरे, असा संपूर्ण डाटा हा एनएसएसओ कडे असतो. त्याला सॅम्पल सर्व्हे म्हणतो आपण. मग हा सर्व डाटा जो आहे, हा सर्व डाटा अनालाइज करण्यासाठी किंवा पॉवर्टी लाईन आपल्याला डिसाईड करायची, तर मग प्लॅनिंग कमिशन, आता नीती आयोग, आधी प्लॅनिंग कमिशन असायचं. प्लॅनिंग कमिशन 2015 मध्ये गेलं, त्याच्याऐवजी 2015 मध्ये नीती आयोग आला. नीती आयोग आल्यानंतर आता सध्या नीती आयोग गठीत करतात वेगवेगळ्या कमिटी. आधी प्लॅनिंग कमिशन करायचं. मग ह्या कमिटीज ज्या आहे, ज्या गठीत केलेल्या आहे प्लॅनिंग कमिशन किंवा नीती आयोगाद्वारे, या काय करत असतात, काळानुसार पॉवर्टीची जी कन्सेप्ट आहे, जी मी म्हटलं मागच्या लेक्चरमध्ये इव्हॉल्व होत गेलेली आहे, त्या कन्सेप्ट अनालाइज करून किंवा जागतिक दृष्ट्या काय चालू आहे, म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये भारताची काय कंडिशन आहे, यानुसार ते काय करतात, दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युले देत असतात. जसं आपण मागच्या याच्यात पाहिलं होतं की अलग कमिटीने एक फॉर्म्युला दिला होता 2400 कॅलरी आणि 2100 कॅलरीचा. तोच नंतर लकडावाला कंटिन्यू करताना दिसतात. तो नंतर डिस्कंटिन्यू करताना दिसतात सुरेश तेंडुलकर, जे आज आपण बोलणार आहोत. ह्या सगळ्या कमिटीज आहेत जे फॉर्म्युले देत असतात पॉवर्टी मोजण्यासाठी. मग आता हे फॉर्म्युले काढल्यानंतर त्यात जो डाटा पुटअप करायचा असतो तो डाटा देत असतो एनएसएसओ. एनएसएसओने तो डाटा ऑलरेडी कलेक्ट केलेला असतो. मग हे सर्व जे आकडे आलेले आहेत, डाटा अनालाइज करून मग पॉवर्टी लाईन डिसाईड करायची, मग भारतामध्ये किती पॉवर्टी आहे, हा सर्व डाटा मग प्लॅनिंग कमिशनला दिला जातो. प्लॅनिंग कमिशनच कमिटी अपॉइंट केलेली आहे ना, आणि प्लॅनिंग कमिशन मग काय करते, ते सरकारकडे सबमिट करते काय, किंवा प्लॅनिंग कमिशनचा किंवा नीती आयोगाचा अध्यक्षच तुम्हाला पंतप्रधान दिसतो. मग अशा प्रकारे पंतप्रधान जे आहे देशाचे, हे प्लॅनिंग कमिशननं सांगितल्याप्रमाणे किंवा त्या कमिटीच्या आधारावर काय करत असतात, पॉवर्टी लाईन डिस्क्लोज किंवा आपण ज्याला म्हणू शकतो जाहीर करत असतात. अशी ती प्रोसेस आहे. म्हणजे एनएसएसओ डाटा कलेक्ट करणार, कमिटीज फॉर्म्युले देणार, त्या फॉर्म्युल्यामध्ये सर्व गोष्टी पुटअप करून एक दारिद्र्य रेषा ठरवली जाणार. त्यानुसार मग भारतातलं दारिद्र्याचं प्रमाण निघणार. ते एनएसएसओ ते प्लॅनिंग कमिशन कोणाला देणार, मिनिस्ट्रीला देणार किंवा पंतप्रधानाजवळ देणार आणि पंतप्रधान त्याला काय करणार, जाहीर करणार. अशी ती प्रोसेस आहे. मग आता त्याच्या बेसिकमध्ये जाऊ, आणखी त्याच्या बेसिकमध्ये जाऊ आपण. मग हे एनएसएसओ जे आहे, हे डाटा कसं कलेक्ट करते मित्रांनो, तर त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. पहा, व्यवस्थित समजून घ्या बरं का. पुस्तकामध्ये आहे ह्या सगळ्या गोष्टी, पण कसं त्या वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या असल्यामुळे कदाचित कन्फ्यूज होऊ शकतात. पण आज तुम्हाला ती पूर्ण कन्सेप्ट इथं 100% क्लॅरिफाय होऊन जाईल. एनएसएसओ आधीच्या कालखंडामध्ये युआरपी पद्धतीनं डाटा कलेक्ट करायचं. ह्या काय आहेत, मी तुमच्यासोबत 3 आता पद्धती डिस्कस करणार आहोत. ह्या डाटा कलेक्ट करण्याच्या पद्धती आहेत. त्यातली सर्वात पहिली पद्धत युआरपी, त्याचा लॉंग फॉर्म आहे युनिफॉर्म रिकॉल पिरियड. आता याच्यामध्ये काय की तुमचं जे कुटुंब आहे, म्हणजे आता म्हणजे एनएसएसओ तुमच्याकडे येणार जेव्हा युआरपी म्हणजे मोस्ट ऑफ द 1993 1994 म्हणजे ही प्रिमिटिव्ह म्हणजे आदिम पद्धत आहे. म्हणजे खूप आधीच्या कालखंडामध्ये ही पद्धत वापरल्या जायची. 93-94 पर्यंत ही पद्धत वापरल्या गेलेली आहे. त्यानंतर ती पद्धत चेंज झाली. या पद्धतीमध्ये काय की कुटुंबाचा एकूण खर्च, म्हणजे त्यामध्ये कुटुंब कशावर खर्च करतंय बाबा, ह्या गोष्टी सगळ्या त्यांना विचारल्या जायच्या. मग त्याला काय म्हणतात, सिम्पली युनिफॉर्म रिकॉल पिरियड. मग याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स आले मित्रांनो.
सो URP ऐवजी एक दुसरी मेथड आणल्या गेली, ती थोडीशी म्हणजे मागं पडली ती मेथड, आणि त्याच्याऐवजी एक MRP नावाची मेथड आणल्या गेली. याला काय म्हणतात, मिक्स्ड रिकॉल पिरियड. आता URP पद्धतीनं पण डाटा कलेक्ट केला जायचा, पण तो डाटा तुम्हाला थोडासा अपूर्ण दिसतो. पण त्याच्यामध्ये आणखी मॉडिफिकेशन करून ही जी आलेली आहे मिक्स्ड रिकॉल पिरियड, सो याच्यामध्ये काय करायचे, की पहिले जसं प्रत्येक कुटुंबाचा डाटा कलेक्ट केला जायचा किंवा प्रत्येक व्यक्तीचा डाटा कलेक्ट केला जायचा, ते कंटिन्यू केलं. प्लस त्याच्यामध्ये आणखी ॲडिशन केलं, की महिन्याप्रमाणेच काही वर्षातल्या म्हणजे वर्षभरामध्ये काही महत्त्वपूर्ण वस्तू, त्याच्यामध्ये 5 वस्तू त्यांनी टाकल्या आणि काही सेवा पण टाकल्या. सो ह्या 5 वस्तू आणि सेवा, सो याच्यावर वर्षभरात किती खर्च होतो, मग त्या 5 वस्तू आणि सेवा तुम्हाला एक्झामच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये एज्युकेशन आहे त्या 5 गोष्टींमध्ये, दुसरं आरोग्य आहे, तिसरं कपडे आहे, चौथं चप्पल आहे, आणि पाचवं आहे त्याच्यामध्ये टिकाऊ वस्तू म्हणजे ड्युरेबल गुड्स. सो त्याच्यामध्ये छत्री वगैरे असू शकते किंवा आणखी बाकीच्या गोष्टी असू शकतात त्याच्यामध्ये. अशा जे 5 वस्तू आहे ज्या वर्षभरात आपल्याला लागतात बरं का, किंवा वर्षभरात आपण त्याच्यावर खर्च करत असतो, अशा गोष्टींचा त्याच्यामध्ये काय केलेला आहे, त्यांनी खर्चाचा विचार केलेला आहे. कोणत्या पद्धतीमध्ये, MRP. म्हणजे URP पेक्षा मॉडिफाईड काय आहे तुमची किंवा पुढची स्टेज काय आहे, मिक्स रिकॉल पिरियड. त्याच्याबद्दल थोडीशी मी माहिती पण दिलेली आहे, की 99 आणि 2000 या वर्षापासून NSSOने या पद्धतीनं आकडे गोळा करायला सुरुवात केली, आणि मोस्ट ऑफ द तेंडुलकर कमिटीनं म्हणजे 2005 मध्ये नंतर जी गठीत झाली होती, तिनं MRP पद्धतीचा वापर केल्याचं दिसतंय तुम्हाला. कशासाठी, ते पॉवर्टी कॅल्क्युलेशनसाठी. आणि याच्या आधीची जी कमिटी होती, लकडावाला कमिटी, किंवा त्याच्या आधी अलग कमिटी, ह्या ज्या कमिटी अपॉइंट केलेल्या आहे प्लॅनिंग कमिशननं, यांनी URP मेथड वापरली. कारण त्या आधीच्या कमिटी होत्या, अलग कमिटी 1979, आणि त्यानंतर लकडावाला कमिटी 1989. सो यांनी URP मेथड. याच्यानंतर जी येणारी आहे आता 2005 मध्ये, ती आपली तेंडुलकर कमिटी, ती मॉडिफाईड आहे. म्हणजे कोणती पद्धत वापरणार, ती MRP. याच्यामध्ये 5 गोष्टी कोणकोणत्या वर्षभरामध्ये मोजल्या जातात ते व्यवस्थित लक्षात घ्या, एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवा. आता त्याच्यापेक्षा पुढची स्टेज 2009-10 पासून मोजल्या जाऊ लागली. म्हणजे या काय आहे, परत एकदा सांगतो, डाटा कलेक्शनच्या पद्धती, की डाटा कसा कलेक्ट करायचा. पहिल्यांदा पहिल्या मेथडमध्ये URP मध्ये फक्त महिन्याचा खर्च. आता जी MRP होती त्याच्यामध्ये महिन्याचा खर्च प्लस वर्षभरात 5 वस्तूंचा खर्च, ते आपण पाहिलं. आता मॉडिफाईड मध्ये त्यांनी काय केलं, की एका आठवड्यात तुम्ही कुठं खर्च करता हे देखील त्याच्यामध्ये विचारात घेतलं. मग 7 दिवसामध्ये मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला जे तेल लागते घरी, भाजीपाला लागतो, मासे, म्हणजे हे कोणते आहे, नाशवंत पदार्थ आहे बरं का. मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे हे जास्त ड्युरेशनसाठी तुम्ही घरात ठेवू शकत नाही. हे तुम्हाला 7 दिवसामध्ये नाशवंत पदार्थ, त्यामध्ये भाजीपाला आहे, तेल आहे, मासे आहे, अंडी आहे, मांस आहे, पेय आहे, तंबाखू, मसाले, ह्या देखील तुम्ही याच्यावर किती खर्च केलेला आहे 7 दिवसामध्ये. त्याचप्रमाणे 30 दिवसामध्ये तुम्ही इंधन, वीज, खाद्य, घरभाडे, कर, सेवा याच्यावर किती खर्च केला, आणि 365 दिवसात ज्या आपण आधी पाहिल्या होत्या, शिक्षण, आरोग्य, कपडे, चपला, टिकाऊ वस्तू. सो एवढ्या सगळ्या गोष्टींची माहिती MMRP मध्ये घेतल्या जाऊ लागली. कारण मिक्स्ड रिकॉल पिरियडच्या ही पुढची स्टेज आहे, मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. येते लक्षामध्ये. सो त्याच्यामुळे ही मॉडिफाईड आहे. पहिल्याच्या याच्यामध्ये मिक्स रिकॉल पिरियडमध्ये महिन्याचा आणि वर्षाचा खर्च विचारात घेतला होता. याच्यामध्ये आपण आठवड्याचा देखील, म्हणजे आता आणखी एखादी जर आली मॉडिफाईड प्लस एखादी अशी नावाची, तर त्याच्यामध्ये दिवसाचा खर्च देखील कदाचित ते विचारात घेऊ शकतात, की एका दिवसात तुम्ही कोणकोणत्या गोष्टीवर खर्च करता. सो असो, जेव्हा येईल तेव्हा आपण पाहून घेऊ. पण हे लक्षात आली असणार तुमच्या आता कन्सेप्ट काय आहे म्हणून, MMRP. आता जी सुरेश तेंडुलकर कमिटी नंतर आलेली जी रंगराजन कमिटी आहे, जिचं गठन 2012 मध्ये झालं होतं, त्या कमिटीनं MRP ऐवजी MMRPनं जे आकडे जमा केलेले आहे NSSOनी, ते कन्सिडर केलेले आहे पॉवर्टी लाईन डिसाईड करण्यासाठी. येत्या लक्षामध्ये. फार सोपं आहे, एकमेकांमध्ये इंटरमिंगल करण्याची काही एक गरज नाहीये. पॉवर्टी कॅल्क्युलेशन इज द डिफरंट कन्सेप्ट अँड डाटा कलेक्शन इज द डिफरंट कन्सेप्ट. आपण ह्या ज्या 3 आता कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत, URP, MRP, MMRP, ह्या डाटा कलेक्शनच्या मेथड आहे. आणि आता आपण कमिटीज शिकणार आहोत, त्या कशासाठी आहे, पॉवर्टी लाईन डिसाईड करण्यासाठी आणि देशामध्ये किती दारिद्र्य आहे ते मोजण्यासाठी. आपण पुढे जाऊया. आता सुरेश तेंडुलकर कमिटी, मोस्ट इम्पॉर्टंट कमिटी. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढ्या डिस्कस केल्या आणि करणार आहोत, त्या सगळ्यांमध्ये सुरेश तेंडुलकर कमिटी अतिशय महत्वाची आहे. मी तुम्हाला इन शॉर्ट सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. जर 50 क्वेश्चन आतापर्यंत 2012 ते 2019 पर्यंत किंवा 20 पर्यंत जर 50 क्वेश्चन आतापर्यंत दारिद्र्यावर आले असतील, तर त्यातले जवळपास 30 ते 35 क्वेश्चन एकट्या सुरेश तेंडुलकरवर विचारलेले आहेत त्यांनी, आणि अतिशय डीपमध्ये जाऊन विचारलेले आहे. ते आपण पाहणार आहोत. क्वेश्चन या लेक्चरमध्ये आपण व्हास्ट क्वेश्चन डिस्कस करणार आहोत, म्हणजे तुमच्या लक्षात येते. म्हणून मी हे सगळं का सांगतोय तुम्हाला, कारण तुम्ही त्यातला एकन एक शब्द आणि एकन एक पॉइंट तुम्ही तो लक्षात घेतला पाहिजे. कारण एवढा सगळा डाटा हा इव्हन बुक्समध्ये नाही.
मात्र एक्झाममध्ये याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहे. त्याच्यामुळे तुम्ही पुस्तकावर डिपेंड न राहता 1-2 पावलं त्याच्यापेक्षा पुढे जाऊन अभ्यास करावा, म्हणून मी ह्या बारकाईनं सांगतोय गोष्टी. बघा, 2005 मध्ये ही कमिटी गठीत केली होती. कमिटी कोण गठीत करत असते मित्रांनो? नियोजन आयोग. कमिटी कोण गठीत करत असते? नियोजन आयोग. पहिली कोणती कमिटी होती गठीत केलेली? अलग कमिटी. मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो. त्यानंतर लकडावाला. आणि ही तिसरी कमिटी आहे, सुरेश तेंडुलकर कमिटी, जी नियोजन आयोगाने गठीत केली 2005 मध्ये. आता तुम्ही एका बुकमध्ये बहुतेक देसले सरांच्या पुस्तकामध्येच वाचलं. त्यांनी सरळ सरळ देऊन टाकलं 2009 मध्ये ती समिती गठीत केली म्हणून किंवा स्थापन केली म्हणून. चूक. 2005 मध्ये गठन झालेलं आहे आणि अहवाल त्या कमिटीने 2009 मध्ये दिलेला आहे. हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. अहवाल कधी आलेला आहे समितीचा? 2009 मध्ये. आता त्या अहवालात काय काय दिलेलं होतं? तर पहिल्यांदा आतापर्यंत जी अलग कमिटी होती आणि लकडावाला कमिटी होती त्यातले ड्रॉबॅक बद्दल तो बोललेला आहे. काय काय बोललेला आहे त्याच्याबद्दल ते पाहू. की 1973-74 पासून जी पॉवर्टी बास्केट असायची, मी तुम्हाला म्हटलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की अलग कमिटीनं एकच कंपोनंट त्याच्यामध्ये टाकला. तो म्हणजे कोणता? अन्न. ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरी. त्याचं असं म्हणणं होतं की हा जो अन्न घटक आहे कॅलरीमध्ये मोजणे, हा आता कालबाह्य झालेला आहे. की फक्त दारिद्र्य म्हणजे हंगर लाईन नाही, म्हणजे मी इथं मेन्शन केलेलं नाही आहे तो पॉईंट, पण लक्षात ठेवा तेंडुलकरनी सरळ सरळ म्हटलं होतं ह्या गोष्टीबद्दल की तुम्ही जी पॉवर्टी लाईन सध्याच्या कंडिशनमध्ये मोजताय ती हंगर लाईन आहे. हंगर लाईन. हंगर लाईन म्हणजे उपासमार. म्हणजे पॉवर्टी लाईन वेगळी आणि हंगर लाईन वेगळी. तुम्ही उपासमारीलाच पॉवर्टी लाईन म्हणू नाही शकत किंवा दारिद्र्य म्हणू नाही शकत. पॉवर्टी ही पथेटिक कंडिशन आहे दारिद्र्याची. त्याच्यामुळं तुम्ही जेवायला भेटत नाही म्हणून गरीब आहे असं म्हणणं चुकीचं आहे. आता भारत पुढे आलेला आहे. आता आणखी त्याच्यामध्ये काही काही गोष्टी ऍड व्हायला पाहिजे. त्या आपण पाहू कोणकोणत्या ऍड केल्या. पण त्या माणसांनी सरळ सरळ सांगितलं की फक्त अन्न हा घटक तुम्ही पॉवर्टी बास्केटमध्ये ठेवून पॉवर्टी लाईन काढणं हे सपशेल काय आहे? चुकीचं आहे. मग आता ह्याच्यात काय ऍड करायला पाहिजे पॉवर्टी बास्केटमध्ये अन्नाच्या सोबतच? तर त्यांनी म्हटलं शिक्षण आणि आरोग्य. मग आता त्याचं असं म्हणणं होतं, म्हणजे आता तुम्ही सरळ म्हणाल सर शिक्षण आणि आरोग्य तर एवढा महत्वाचा कंपोनंट आहे, ते अलग कमिटीला किंवा लकडावाला कमिटीच्या लक्षात नाही आलं का सर? तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. 1991 मध्ये प्रायव्हेटायझेशनला सुरुवात झालेली आहे. आपण त्याला काय म्हणतो? खाजगीकरण. तोपर्यंत ह्या ज्या सेवा आहेत, शिक्षण आणि आरोग्य, ह्या शासनानेच द्यायच्या होत्या. तुम्ही तुमच्यामध्ये ज्यांचे म्हणजे आता तुम्ही तुमच्या कोणीही विचारू शकते वडिलांना की तुम्ही एखाद्या वेळेस कोणाच्या प्रायव्हेट कोचिंग क्लासमध्ये गेले का? तुमचे वडील तुम्हाला सरळ उत्तर देणार नाही, आमच्या वेळेस असे प्रायव्हेट क्लासेसच नसायचे. किंवा प्रायव्हेट दवाखान्यांमध्ये कोणाच्या आईची किंवा आजीची डिलिव्हरी झाली का? ते सरळ म्हणणार नाही, आमच्या वेळेस तर काय होते, सगळे जे दवाखाने होते ते सरकारी दवाखाने होते. म्हणजे काय मित्रांनो, 91 पर्यंत 1991 पर्यंत जोपर्यंत खाजगीकरण झालेलं नव्हतं तोपर्यंत ह्या ज्या महत्वपूर्ण सेवा आहे, आरोग्य आणि शिक्षण, ह्या शासनानेच द्यायच्या. ह्याच्यासाठी तुम्हाला प्रायव्हेट खर्च करायची गरज होती का मित्रांनो? नाही. मग तुम्हाला खर्च करायची गरजच नाही तर मग त्याला पॉवर्टी लाईन मध्ये टाकून काही उपयोग आहे का? नाही. सरकारच त्यावर खर्च करणार. त्यामुळे आतापर्यंतच्या ह्या कमिटीनं हे 2 कंपोनंट विचारात घेतले नव्हते, आरोग्य आणि शिक्षण. मात्र 91 नंतर लोकांचा आरोग्य आणि शिक्षणावरचा खर्च वाढला. तुम्ही जर आज चेक केलं ना, तुमचा वार्षिक जर बजेट जर काढलं ना, तर तुमच्या खाण्यापिण्यापेक्षा, हाऊस रेंटपेक्षा तुमच्या आरोग्यावर आणि शिक्षणावर होणारा खर्च हा कैक पटीने जास्त आहे. तुम्ही ते अॅनालाइज देखील करू शकता आणि धिस इज अ रियालिटी. तुम्हाला माहित आहे ट्युशनच्या फीस किती असतात? 1.5 लाख 2 लाखाशिवाय फीस नाही आजकाल 11वी-12वीच्या. किंवा तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी गेले तर तिथं कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या देखील फीस लाखाच्या घरात तुम्हाला पाहायला मिळतात. मग त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की हा कंपोनंट जो आहे आरोग्य आणि शिक्षण, हा कशामध्ये अंतर्भूत व्हायला पाहिजे? त्या पॉवर्टी बास्केटमध्ये व्हायला पाहिजे. त्यानं त्रुटी दाखवून दिली पहिल्यांदा, नंतर रेकमेंडेशन मध्ये ऍड केलेला आहे तो घटक, तो बोलू आपण पुढे चालून. त्यानंतर 73-74 ची जी काही त्या कालखंडात वस्तूचे भाव होते, त्याच्यानंतर लकडावाला कमिटीनं काय केलं? स्वतःच्याच मनाने ऍडजस्टमेंट केली आणि भाव वाढून दिले काही गोष्टीची. की तेव्हा एखादी गोष्ट समजा 10 रुपयाची होती, तर मग 93-94 मध्ये ती गोष्ट किती रुपयाची होणार? 30 रुपयाची. मग 30 रुपयाने त्याचा भाव पकडायचा. तर ही गोष्ट चुकीची आहे. आपल्या मनानेच आपण नाही म्हणू शकत ना, ही गोष्ट 10ची आहे मग आता 30ची झाली मग आता 50ची होणार. सो दीज आर रॉंग थिंग्स. मग ह्यानं हे दाखवून दिलं की 73-74च्या प्राइसला बेस मानायचं, मनानेच एखादी किंमत सांगायची वस्तूची आणि त्याच्यावरून पॉवर्टी लाईन डिसाईड करायची, हे सबसेल चुकीचं आहे. ह्या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. मुलं काय करतात? अभ्यास करायचं म्हटलं की सरळ सरळ आकडे पाठ करून जातात पॉवर्टीचे, ते पण अर्धवट. त्याच्यामुळे परीक्षेत त्यांना फटका बसतो. असं नाहीये. आकडे तर तुम्हाला करायचेच आहे, पण ह्या कन्सेप्च्युअल गोष्टी फार सोप्या सोप्या आहे, त्या एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवा. आपण पुढे जाऊया.
मग आता ह्या त्रुट्या दाखवल्यानंतर शिफारशी केल्या. शिफारशी करताना सर्वात पहिले त्यांनी शिफारस केली म्हणजे पॉवर्टी बास्केटची. पॉवर्टी बास्केटमध्ये आधी जो अन्न घटक असायचा, तर अन्न घटक विचारात घेत असताना त्यामध्ये कॅलरी मूल्य विचारात घ्यायचे. तुम्हाला आठवत असेल मागचं लेक्चर जर तुम्ही ऐकलं तर ग्रामीण भागासाठी 2400 आणि शहरी भागासाठी 2100. सो याच्यावर होणारा उपभोग खर्च, मासिक प्रति व्यक्ती मासिक उपभोग खर्च म्हणजेच पॉवर्टी. ह्या माणसांनी असं सांगितलं की कॅलरीची कन्सेप्ट, अन्न हा घटक मी पॉवर्टी बास्केटमध्ये ठेवतो, तो डिलीट होणार नाही, मात्र तो कॅलरीमध्ये मोजणं चुकीचं आहे. म्हणजे कॅलरी ही कन्सेप्ट या माणसाने पूर्णपणे काय केलेली आहे, नाकारलेली आहे. त्याच्या ऐवजी तुमचा जो भाजीपाला, दूध, अंडी, मांस, तृणधान्य, साखर, मीठ अशा वेगवेगळ्या बाबींवर जो खर्च होतो ना, तो आम्ही विचारात घेऊ. म्हणजे पॉवर्टीची जी बास्केट आहे त्यामध्ये अन्न घटक राहील, पण अन्न हा घटक मी कशात मोजणार नाही, कॅलरीमध्ये मोजणार नाही. तर मी ओव्हरऑल किती खर्च होतो तुमचा खाण्यापिण्यावर, तो मी याच्यामध्ये मोजणार. दुसरा, 2 महत्वाचे घटक त्यांनी ऍड करायला लावले, ते म्हणजे शिक्षण आणि आरोग्य. आधी जी युआरपी नावाची मेथड होती, युनिफॉर्म रिकॉल पिरियड, त्यामध्ये हे घटक मोजायचेच नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं की ती मेथड आउटडेटेड झालेली आहे. कशाची, एनएसएसओची डाटा कलेक्शनची. म्हणून जी नवीन 1999-2000 मध्ये घेतलेली नवीन एमआरपी नावाची मेथड होती, ती मेथड या माणसांनी वापरलेली आहे. त्यानंतर अलग आणि लकडावाला कमिटीनं काय केलं होतं, ग्रामीण भागासाठी कॅलरी मूल्य वेगळं आणि शहरी भागासाठी कॅलरी मूल्य वेगळं. ह्या माणसांनी तसं केलं नाही. अन्न या घटकामध्ये मी मोजतोय ना, दूध, भाजीपाला, अंडी, मांस, डाळी, हे ग्रामीण भागामध्ये तेच ठेवलं आणि शहरी भागामध्येच तेच ठेवलं. परंतु दोघांवर होणारे खर्च मात्र वेगवेगळे विचारात घेतले. म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना कमी लागणार, ग्रामीण भागातल्या लोकांना जास्त लागणार, शहरी भागातल्या लोकांना कमी कॅलरी. सो ह्यांनी कॅलरी मूल्यच नाकारलेलं आहे. जे लोक शहरी भागात खातात तेच ग्रामीण भागात खातात. म्हणजे त्यांनी असं डिफरन्शिएट केलेलं नाही अर्बन आणि रुरल एरियाला. मात्र त्याच्यावर होणारा खर्च ग्रामीण भागामध्ये कमी असणार, शहरी भागामध्ये जास्त असणार. पण जे कंपोनेंट आहे, बेस आहे, तो मात्र त्या माणसांनी काय केलेला आहे, सेमच ठेवलेला आहे. म्हणजे जे ग्रामीण भागात खातात तेच शहरी भागात खातात. जे मी मेन्शन केलेलं आहे, अंडी, मांस, दूध, डाळी, तृणधान्य, साखर, मीठ, सगळे कंपोनेंट शहरी आणि ग्रामीण भागासाठी या माणसांनी सेम सेम ठेवलेले आहे. म्हणजे त्याला युनिफॉर्म म्हणू आपण. आलं लक्षामध्ये? पुढे जाऊया. आता तुमच्यासाठी महत्वपूर्ण, आतापर्यंतचे 2 ज्या स्लाइड पाहिल्या आपण तेंडुलकर कमिटीच्या, पूर्ण कन्सेप्च्युअल होत्या. आताची पूर्ण स्लाइड काय असणार तुमची, फॅक्च्युअल असणार. आता हे तुम्हाला पाठच करायचं आहे, याच्यावर पर्याय नाही आहे मित्रांनो. 2004-5 मध्ये दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी त्या माणसांनी सगळं कॅल्क्युलेट करून सांगितलं की शहरी भागामध्ये 578 आणि ग्रामीण भागामध्ये 446 रुपये ही काय असणार, दारिद्र्य रेषा. त्यानुसार ग्रामीण भागामध्ये 41.8, लक्षात ठेवा कधी पण ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य जास्त असणार, शहरी भागामध्ये फक्त 25.5 त्यांना दारिद्र्य दिसून आलं आणि संपूर्ण भारतामध्ये दारिद्र्याचं प्रमाण त्यांनी 37.2 सांगितलं. हा आकडा 37.2, सगळेच आकडे जे दिले आहेत ना मी, म्हणजे पुस्तकामध्ये ते 4-5 वर्षाचे त्यांनी आकडे दिलेले आहेत. सगळे पाठ करण्याची गरज नाही मित्रांनो. 4-5चे आकडे लक्षात ठेवा, परीक्षेत खूपदा विचारलेले आहेत हे. स्पेशली जे लोक कंबाईन क्लास 2 क्लास 3 चा अभ्यास करतात ना, नॉन गॅझेटेड क्लास 2 आणि क्लास 3, त्याच्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात सरळ सरळ आकडे विचारून टाकतात. 2011-12 मध्ये तेच प्रमाण त्यांनी ग्रामीण भागात 816 आणि 1000 रुपये ठेवलं. मग आता ते तेवढा उपभोग खर्च न करणारे लोक हे काय असणार, बीपीएल असणार, बिलो पॉवर्टी लाईन. जे लोक 816 रुपये महिन्याचे खर्च करू शकतात ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये महिन्याचे 1000 रुपये खर्च करू शकतात, ते माणसं काय आहेत, सगळे एपीएल. त्याच्या खालचे सर्व काय असणार, बीपीएल. त्यानुसार त्यांना असं आढळून आलं 2011-12 मध्ये की पूर्ण भारतामध्ये फक्त 21.9% काय आहे, दारिद्र्य. तेच शहरी भागामध्ये 13.7 आहे आणि ग्रामीण भागामध्ये 25.7. तर हे थोडंसं कसं डाऊटफुल वाटते. आता तुम्ही विचार करत असाल, सर फक्त 22% दारिद्र्य असणं शक्य आहे का सर 2011-12 मध्ये? कितीतरी पटीनं जास्त असणार. कसं असते ना मित्रांनो, याच्यामध्ये थोडंसं पॉलिटिक्स असते. आता तुम्हाला ते समजावून सांगतो. आता हे थोडं ऑफ द रेकॉर्ड आहे बरं का, हे मी माझ्याकडून तुम्हाला सांगतो. कोणतीही गव्हर्नमेंट सत्तेत आली किंवा काँग्रेस तर ते वारंवार करायची, म्हणजे सो जर सत्तेत आल्या, 2004 मध्ये काँग्रेस सत्तेत आली, लगेच 2005 मध्ये कमिटी नेमून टाकली. त्या कमिटी काय करणार, खूप मोठा आकडा दाखवणार, फुगून आकडा दाखवणार की बघा एवढं मोठं दारिद्र्य आहे देशामध्ये, बघा एवढं 37.2% वगैरे वगैरे. आणि जेव्हा निवडणुका येणार, जसं 2014च्या आता निवडणुका जवळ यायला लागल्या, की मग हे काय दाखवणार की बघा मागच्या 10 वर्षामध्ये ह्या सरकारने, ज्या सरकारने ह्या कमिटीचं गठन केलेलं आहे, त्यांनी अथक प्रयत्न केले आणि ते दारिद्र्य जे आहे, जे 40%च्या घरात होतं, ते आता 20%च्या घरात आणलं. म्हणून तुम्हाला हा डिफरन्स दिसतो.
त्याच्यामुळं कसं असते की आकडे पण विश्वास ठेवणं याच्यावर थोडंसं डाऊटफुल वाटतंय आपल्याला. पण काहीही असो, पॉलिटिक्सच्या जागी ठेवूया आपण. पण हे लक्षात ठेवा तुम्ही, आकडे जे आहे एक्झाममध्ये तुम्हाला विचारतात, तर तुम्ही हे आकडे पाठ करून टाका. मी ते नोट्स, असं समजा की या माझ्या नोट्स आहेत आणि मला एवढं पाठ करून जायचं आहे एक्झाममध्ये. सो ते आता मी काम तुमच्याकडं सोपवतो. सर्वाधिक दारिद्र्य छत्तीसगडमध्ये, ते लक्षात ठेवा. आता एकदम सोपे सोपे क्वेश्चन पाहू. पहिल्यांदा आपण पटापट पाहून घेऊ सोपे सोपे क्वेश्चन. 2009 मध्ये कोणत्या कमिटीनं अहवाल दिला? आत्ताच पाहिलं आपण. 2005 मध्ये तेंडुलकर कमिटी गठीत झाली होती. तिनं अहवाल कधी दिलेला आहे मित्रांनो? 2009 मध्ये. म्हणून नंबर 1 तेंडुलकर समिती. सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारशीप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब या निकषाने ठरवावी. कोणता निकष असतो मित्रांनो? मला सांगा. कॅलरी निकष आहे का इथं? बिलकुल नाही. किंवा तुमचं उत्पन्न आहे का तिथं, महिन्याला किती रुपये कमावतात? बिलकुल नाही. तुमचा उपभोग खर्च किती आहे मासिक, हा त्यांनी विचारात घेतला ना. मी जे मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो त्यावर विचारलेला हा कन्सेप्च्युअल क्वेश्चन, की उपभोग खर्च, तेवढ्या कॅलरी किंवा तेवढं अन्न मिळवण्यासाठी जो खर्च आपण करतो, तो खर्च म्हणजे कोणता? उपभोग खर्च. म्हणून पर्याय क्रमांक काय असणार उत्तरेचं? 1 असणार. सन 2009 मध्ये दारिद्र्याचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठी कोणत्या तज्ज्ञ समितीनं अहवाल दिलेला? आत्ताच पाहिलं आपण, तेंडुलकर समिती. दारिद्र्याची बहुआयामी म्हणजे काय? आधी दारिद्र्य म्हणजे काय? खायला न भेटणे, 2400-2100 कॅलरी. ह्या माणसाने त्याच्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण ऍड करून त्याला बहुआयामी, मल्टी डायमेन्शनल बनवलेलं आहे. म्हणून तो कोणता व्यक्ती आहे ज्यानं मल्टी डायमेन्शनल बनवलं? हे तेंडुलकर समिती. तेंडुलकर समितीने भारतात दारिद्र्य रेषेच्या मोजणीसाठी नवीन पद्धत सुचवली. या मोजणीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टी पहिल्यांदा समाविष्ट करण्यात आल्या? आरोग्य आणि शिक्षण. व्हेरी सिंपल. भारताची दारिद्र्य रेषेची नवीन व्याख्या करण्यासाठी 2009 साली नेमलेल्या तेंडुलकर समितीची खालीलपैकी सर्वात महत्वाची शिफारस कोणती? आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च आपण काय केला पाहिजे? दारिद्र्य रेषेमध्ये समाविष्ट केला पाहिजे. पहिलं तो ऑप्शन येणारच नाही. त्यांनी कॅलरी ऍड करायला सांगितल्या. आणि ग्रामीण आणि शहरी भागामध्ये दारिद्र्य रेषेचे नियम वेगवेगळे ठेवले का त्यांनी? नाही. आपण म्हटलं युनिफॉर्म हा शब्द वापरलाय आपण त्यासाठी. सो त्यामुळे ते तर नसणारच आहे. चौथं तर सरळ सरळ दिसते की शिक्षण आणि आरोग्यावरील खाजगी खर्च या समितीनं काय केलेलं आहे? ती त्याची महत्वाची शिफारस होती. तसं 3 पण बरोबर आहे बरं का मित्रांनो. पण वर तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारलं? महत्वाची शिफारस. म्हणून त्याचं उत्तर काय असणार? 4 असणार. दारिद्र्य मापनासंबंधातील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या. उष्मांकाधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे. बरोबर आहे. उष्मांकाधारित म्हणजे कॅलरी पासून दूर जायचं आहे आपल्याला. कॅलरीवर अडकून नाही राहायचंय. बरोबर आहे. दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेतले. बरोबर आहे. सो MRP मेथडमध्ये आपण काय म्हटलो? ज्या नॉर्मल गोष्टी असतात त्याचा मासिक खर्च, आणि ज्या ड्युरेबल गुड होते, कपडे होते, त्याच्यामध्ये चपला होत्या, त्याचा वर्षभराचा खर्च, आरोग्य शिक्षणाचा वर्षभराचा खर्च. मग वेगवेगळ्या गोष्टींचे वेगवेगळे संदर्भ कालावधी. एक्झॅक्टली, एकदम बरोबर आहे. आणि शिक्षण आणि आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा त्यामध्ये समावेश केलेला आहे, हे देखील बरोबर आहे. म्हणजे ABC आहे का ऑप्शन? वरील पैकी सर्व. नंबर 2चं त्याचं काय असणार? उत्तर असणार. व्हेरी सिंपल. तुम्हाला कुठंच अवघड जाणार नाही. एकदा पाया मजबूत झाला की तुम्हाला कोणताच क्वेश्चन, मग तो राज्यसेवा असू द्या, मग तो STI मध्ये असू द्या, मेन्स मध्ये असू द्या की प्री मध्ये असू द्या, बिलकुल अवघड जाणार नाही तुम्हाला. सुरेश तेंडुलकर समितीने अगोदरच्या दारिद्र्य अनुमान पद्धतीतील 3 त्रुटी दाखवल्या. त्या म्हणजे बघा, त्रुटीवर क्वेश्चन विचारला त्यांनी. अन्न घटक कालबाह्य झालेला आहे 100%. चलनवाढीचा निर्देशांक 73-74 नुसार वाला, तो त्यांनी काय केलेला आहे? खारिज केलेला आहे. बरोबर. जन्मदराबद्दल काय संबंध आहे? जन्मदराबद्दल आपण बोललोच नाही, आणि ते सपशेल चुकीचं आहे. दारिद्र्य आणि जन्मदराचा सध्या तरी तुर्तास संबंध नाहीये, त्यामुळे C चुकीचं आहे. शासनाद्वारे शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांचा पुरवठा. आता याच्यामध्ये A, B आणि D आहे का? कुठं ऑप्शन मध्ये आहे ना? ABD 2 नंबरचा ऑप्शन आहे. C काढलं की उत्तर येऊन जाते तुमचं. एकदम बरोबर. पुढे जाऊया. तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी पुढील बाबीवरील केलेला खर्च समाविष्ट करण्यात आला. कोणत्या बाबीवरचा खर्च आहे? शिक्षण आणि आरोग्य. ऊर्जा वापरतो तो नाहीच म्हटला होता. शिक्षण आणि आरोग्य, A आणि B. म्हणून 1 नंबरचं उत्तर असणार त्याचं. किती सोपे आहे पहा बरं प्रश्न. प्राध्यापक तेंडुलकर यांची दारिद्र्य मोजदादाची संख्या नियोजन मंडळाच्या अंदाजापेक्षा जास्त आहे का? कारण त्यानं शिक्षण आणि आरोग्याचा खर्च समाविष्ट केला होता. नंबर 1चा ऑप्शन आहे. सरळ सिंपल आहे. 4 मध्ये देखील आरोग्य शिक्षण आहे, पण त्याच्यात कुटुंब कल्याण देखील ऍड केलंय. कुटुंब कल्याणाबद्दल प्राध्यापक तेंडुलकर काही बोललेलेच नाहीये, म्हणून त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. प्राध्यापक
एस डी तेंडुलकर गरिबीचा अंदाज वर्तवण्यासाठीच्या तज्ज्ञ गटाचे अध्यक्ष यांनी दिलेल्या देशातील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी ही नियोजन मंडळाने दिलेल्या आकडेवारीपेक्षा तुलनात्मक दृष्ट्या अधिक असल्याचे आढळून आले. का? आत्ताच पाहिलं आपण, आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च त्यांनी काय केलेला आहे, समाविष्ट. म्हणजे फिरून फिरून परत 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 तेच क्वेश्चन विचारलेले आहेत त्यांनी. 2004-5 मध्ये बघा फॅक्च्युअल, ग्रामीण भागामध्ये ₹446 आत्ताच पाहिलं आपण, हे दरडोई दारिद्र्य रेषा मानावी, बरोबर आहे. त्यांनी 2004-5 या वर्षात 41.8 ग्रामीण जनता दारिद्र्य रेषेखाली असं म्हटलं होतं, बरोबर आहे. उष्मांक पद्धती कसोटी कालबाह्य झाली, बरोबर आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात दारिद्र्य अधिक आहे, चूक. ग्रामीण भागात नेहमीच दारिद्र्य काय असणार, शहरी भागापेक्षा जास्त असणार, म्हणजे डी चुकीचं आहे. ग्रामीण भागामध्ये तर काहीतरी 25.5च्या तितक्यातच सांगितलं होतं, पण शहरी भागामध्ये त्यांनी 41.8 सांगितलंय, म्हणून डी ऑप्शन काय असणार मित्रांनो, इथं चूक असणार. नेहमी कोणतीही कमिटी असू द्या, आतापर्यंत जेवढ्या कमिटीज आल्या त्या सगळ्या कमिटीजने नेहमी ग्रामीण भागामध्ये शहरी भागांपेक्षा दारिद्र्य हे काय दाखवलेलं आहे, जास्तच दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार, ABC. राज्यसेवा मेन्स मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. खालीलपैकी दारिद्र्याच्या संकल्पनेशी संलग्न असणारी विधानं कोणती ते पाहायचे आपल्याला. आय थिंक 2013 मध्ये मित्रांनो 3 क्वेश्चन दारिद्र्यावर विचारले बरं का, राज्यसेवेच्या प्रिलिम्स मध्ये. त्यापैकी हा एक क्वेश्चन आहे. असे भरपूर क्वेश्चन आहेत बरं का, मी काही क्वेश्चन त्यातले घेतलेले आहे, बाकी तुम्ही घरी अनालाइज करा, तुमचा एकही क्वेश्चन त्याच्यामध्ये चुकणार नाही याची गॅरंटी आहे, म्हणजे एवढं नॉलेज घेतल्यानंतर. दारिद्र्य रेषेची संकल्पना कॅलरीच्या स्वरूपात मांडली, चुकीचं आहे. तेंडुलकर कमिटीबद्दल विचारलं, खाली वाचू शकता तुम्ही. वरीलपैकी कोणती विधाने एस डी तेंडुलकर कमिटीच्या दारिद्र्य संकल्पनेनुसार बरोबर आहे? सो ते चुकीचं आहे, कॅलरी स्वरूपात मांडलीच नाही त्यांनी, कॅलरी पद्धत नाकारलेली आहे. दारिद्र्य आणि भूक एकच आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी, चुकीचं आहे. दारिद्र्य, हंगर लाईन आणि पॉवर्टी लाईन या 2 वेगवेगळ्या कन्सेप्ट असं बोलले होते, म्हणजे बी पण चुकीचं आहे. सी, दारिद्र्य टोपलीमधील वस्तू आणि सेवांमध्ये बदल घडून आणला गेला. आता हे बरोबर आहे बरं का, दारिद्र्य रेषा टोपली बास्केटमधील वस्तू आणि सेवांमध्ये खरंच बदल घडून आणलेला आहे. आधी फक्त अन्न होतं, ह्या माणसाने त्यात 2 सेवा ऍड केल्या. कोणकोणत्या? एक म्हणजे आरोग्य आणि दुसरं म्हणजे शिक्षण, म्हणून सी बरोबर आहे. डी, शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च समाविष्ट करण्यासाठी नवीन पद्धती शास्त्र सुचवले गेले, हे पण बरोबर आहे. मग आता सी आणि डी इथं ऑप्शनच दिसत नाही तुम्हाला, आहे का कुठं, दिसते का तुम्हाला? नाही. मग आपण काय मारणार, याचं उत्तर डी मारणार. तसं सी पण बरोबर आहे बरं का, परंतु आपल्याला तसं ऑप्शनच दिलेलं नाही मित्रांनो, म्हणून आपण याचं उत्तर काय मारणार, फक्त डी, 4 नंबरचं ऑप्शन. आता एक हे तुमच्याकडे असू द्या डाटा, की समिती म्हणजे तेंडुलकर समिती आणि श्रीरंगराजन याच्यामध्ये काय फरक होता, कधी गठीत झालेली आहे ते दाखवलेलं आहे. फक्त याच्यातला जो चौथा बॉक्स जो दिसतोय तुम्हाला, गरिबी अंदाज काढण्यासाठीची पद्धत, तर तेंडुलकर कमिटीनं काय केलंय, महिन्याचा दरडोई म्हणजे एका माणसाचा खर्च विचारात घेतला महिन्याचा. ते श्रीरंगराजननी एका माणसाचा खर्च कधीच विचारात घेतला नाही, तो त्यांनी काय केलेला आहे, कुटुंबाचा खर्च विचारात घेतलेला आहे. हा 2 कमिटी मधला काय मेजर डिफरन्स आहे. अपॉइंट तर निर्वाचन आयोगानेच केलेले आहे, तिथं निर्वाचन आयोगाऐवजी हे पाहिजे होतं, आपला नियोजन आयोग पाहिजे होतं, चुकून माझ्याकडून तिथं निर्वाचन आयोग झालेला आहे. तर तिथं ते तुम्ही नियोजन आयोग करून घ्या, चुकून निर्वाचन आयोग झालेला आहे तिथं, सॉरी फॉर दॅट मिस्टेक. आता रंगराजन समिती, त्याच्याबद्दल आपण काय करू, डिस्कस करूया. बघा, नियोजन आयोगाने 2012 मध्ये ही कमिटी हे केलेली आहे अपॉइंट, आणि 2014 मध्ये त्यांनी अहवाल दिला. हे आकडे पाठ ठेवा बरं का तुम्ही, कधी अपॉइंट झाले आणि कधी अहवाल दिला. आता MMRP पद्धत ऑलरेडी बोललेलो आहे आपण. सो ही जी मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड आहे, ही पद्धत त्यांनी वापरलेली आहे, म्हणजे 7 दिवसाचा खर्च, महिन्याचा खर्च आणि वर्षाचा खर्च, ऑलरेडी त्याच्याबद्दल बोललेलं आहे, त्यामुळे वेळ इथं आपण घालवणार नाही. त्यानंतर ह्या कमिटीचं सर्वात सुंदर वैशिष्ट्य काय होतं पहा, आतापर्यंत ज्या कमिटीज होत्या, आता उष्मांक तर नाकारलेला आहे तेंडुलकर कमिटीनं, परंतु रंगराजन कमिटीनं काय केलं, उष्मांक तर विचारात घेतला, मग आता त्याच्यामध्ये उष्मांकामध्ये बदल केलेले आहे. पहा, तुम्ही व्यवस्थित पाहू शकता की आधी जी होती लकडावाला कमिटी किंवा अलग कमिटी, ज्यांनी सांगितलं 2400 आणि 2100, ग्रामीण भागामध्ये 2400 आणि शहरी भागामध्ये 2100, ह्या कमिटीचं काय म्हणणं होतं रंगराजनचं, की आता लाईफस्टाईल चेंज झालेली आहे ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये. आता यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झालं, त्यामुळे पहिले सारखे श्रम घेण्याची तुम्हाला गरज नाही. त्यामुळे आधी जेवढ्या 2400 आणि 2100 कॅलरी लागतात तेवढ्या कॅलरी तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही. ग्रामीण भागामध्ये 2155 कॅलरी आणि शहरी भागामध्ये 2090 कॅलरी, एवढ्या काय आहे, सफिशियंट कॅलरीज आहेत.
त्याच्यामुळे त्यांनी कॅलरीजचं प्रमाण कमी केलं, पण त्याच्यामध्ये हे जे 2 घटक ऍड केले, मला माहित नाही पुस्तकामध्ये का देत नाही, परंतु ते अतिशय महत्वाचे आहे. जसा आतापर्यंत ट्रेंड तेंडुलकर कमिटीवर होता, येणारा ट्रेंड हा रंगराजनचा असणार आहे मित्रांनो. सो रंगराजन कमिटीचं तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या काय करा, तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, ज्या तुम्हाला मी सांगतोय, की याच्यामध्ये त्यांनी प्रोटीन्स जे आहे आणि फॅट्स ह्या 2 गोष्टी ऍड केल्या. बघा आपण आता काय करतोय, आधी असं असायचं फक्त खाणे, जगणे, 2421 कॅलरी मिळवणे एवढ्याशीच फक्त पॉवर्टी संबंधित होती. रंगराजन कमिटी ही लँडमार्क आहे. याच्यामध्ये फक्त जगणे नाही, खाणे नाही, तर आपल्याला अन्न मिळणारं काय असलं पाहिजे, पोषक अन्न असलं पाहिजे. सो याच्यावर रंगराजन कमिटी भर देताना दिसतंय आपल्याला. म्हणून प्रोटीन त्यांनी ऍड केलं. ग्रामीण भागामध्ये 48, शहरी भागामध्ये 50 ग्रॅम, आणि फॅट्स जे आहे ग्रामीण भागामध्ये 28 ग्रॅम आणि शहरी भागामध्ये 26 ग्रॅम. हे आकडे थोडेसे पाठ करा मित्रांनो, एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. आतापर्यंत हे आकडे विचारलेले नाही. म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो, येणाऱ्या कालखंडामध्ये ह्या आकड्यांवर प्रचंड क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये दिसतील. आपण काय राहायला पाहिजे, आपल्या कॅनॉन्स, आपल्या तोफा ह्या रेडी असल्या पाहिजे म्हणजे याच्यासाठी. पुढे जाऊया आपण. दारिद्र्य रेषा ठरवताना अन्नाबरोबर बाकीचे घटक देखील विचारात घेतले. आता MMRP म्हणजे हे घटक आलेच त्याच्यामध्ये. मिक्स मॉडिफाय रिकॉल पिरियड किंवा मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड ज्याला म्हटलं होतं, त्याच्यामध्ये सगळे घटक आलेच, त्यामुळे वेगळं बोलण्याची गरज नाही. दारिद्र्य रेषा ठरवताना दुसरा पॉईंट 2011-12 मध्ये कुटुंबाचा मासिक उपभोग खर्च विचारात घेतला गेला. तो ग्रामीण भागामध्ये 48-60. आता हे लक्षात घ्या की आतापर्यंत जेवढ्या कमिटीज पॉवर्टीच्या बाबतीमध्ये झाल्या, त्यांनी प्रति मानसी म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा महिन्याचा खर्च किती आहे किंवा वर्षात तो किती टिपिकल गोष्टींवर खर्च करतो हे प्रति मानसी विचारात घेतलं. ही कमिटी पहिली आहे ज्यांनी कुटुंबाचा खर्च विचारात घेतला. आणि कुटुंबात सांगितलं की 5 लोकांचं कुटुंब, बरं का. कुटुंबामध्ये असं नाही की 2 लोकांचं, 3 लोकांचं किंवा 10 लोकांचं. एक त्यांनी घेतलं की 5 लोकांचं. त्याच्यासाठी पण कारण आहे की काही गोष्टींवर जेव्हा आपण खर्च करतो, आता सिलेंडर गॅसचा आणला आपण एखादं, समजा एका महिन्यात आपल्याला 1 सिलेंडर लागते समजा, मग ते 5 लोकांच्या कुटुंबाला एका महिन्यात एक, तर आपण असं डिव्हाइड नाही करू शकत ना, की मग लहान बाळ आहे आपल्या घरामध्ये, त्यानं मग 10 रुपयाचं वापरलं, मग मोठा माणूस आहे त्यानं 200 रुपयाचं वापरलं, मग आपल्या घरात लेडी आहे तिनं 150, असं डिव्हाइड करू शकत नाही ना. म्हणून काही जो खर्च आहे तो तुम्ही कन्सिडर करत असताना घर भाडं, घर भाड्यामध्ये असं असते की आता महिला घरातच राहते, म्हणजे समजा इन केस आपण असं म्हणू शकतो की मोस्ट ऑफ द महिला या घरामध्ये राहतात, मग त्यांच्यासाठी घरभाडं जास्त असं, किंवा मग आता आपले बाबा कामाला बाहेर जातात त्यांच्यासाठी घरभाडं कमी, असं तर काही नसते ना. घरभाडे सगळ्यांनाच मिळून द्यावं लागते. म्हणून या माणसाने विचार करत असताना कुटुंबाचा विचार केलेला आहे, व्यक्तीचा विचार नाही केला. म्हणून पुस्तकामध्ये भरपूर त्यांनी चुका करून ठेवलेल्या आहे. प्रति व्यक्ती देखील काढलंय, प्रति दिवशी देखील काढलेलं आहे त्यांनी. असं सांगितलं की 33 का 34 रुपये येतो प्रति मानसी प्रति दिवस खर्च तुमचा, आणि त्याच्यावर टीका केलेली आहे की 33 रुपये आजकाल दाढीला लागतात. रंगराजन कमिटीनं असं कसं काय 33 रुपये घेऊ शकतात. रंगराजन कमिटीचं सरळ म्हणणं होतं की प्रति दिवशी प्रति मानसी मी सांगितलंच नाही. मी सांगताना काय बोललो, कुटुंबानुसार महिन्याला खर्च किती होतो ही माझी काय आहे, दारिद्र्य रेषा. म्हणून कुटुंबाचा महिन्याचा उपभोग खर्च ही रंगराजन कमिटीनुसार काय आहे, दारिद्र्य रेषा आहे. हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. 48-60 पाठच करून ठेवा. आणि शहरी भागामध्ये 70-35, 70च्या अर्धे 35 हे आकडे तुम्ही पाठच करून ठेवा. त्यानुसार 2011-12 मध्ये ह्या माणसाला हे देखील चांगल्या प्रकारे पाठ करा. पूर्ण भारतामध्ये 29.5, 29.5% दारिद्र्य त्याला आढळून आलं. शहरी भागामध्ये थोडंसं कमी, 26.26 लक्षात ठेवा. आणि ग्रामीण भागामध्ये 31%च्या जवळपास त्याला काय आढळून आलेलं आहे, दारिद्र्य आढळून आलेलं आहे. या कमिटीने एक सुंदर गोष्ट सांगितली की शहरी भागामध्ये दारिद्र्याचा रेट हा ग्रामीण भागामधल्या दारिद्र्याच्या रेटपेक्षा दुपटीनं वाढतोय. म्हणजे दारिद्र्य वाढण्याचं जे प्रमाण आहे ग्रामीण भागामध्ये जर 20%च्या रेटनं दारिद्र्य वाढत असेल प्रतिवर्षी, तर ते शहरी भागामध्ये 40%नं वाढत आहे. त्यासाठी त्यांनी कारणं पण दिले की गावातले जे गरीब बेरोजगार लोक आहेत ते शहरामध्ये येतात, त्यामुळे देखील ते झोपडपट्टी तयार करतात. दुसरी महत्वाची गोष्ट या कमिटीनं शिक्षणावर, घरभाड्यांवर मोठ्या प्रमाणात भर दिला. शहरातलेच लोक घरभाड्यावर खर्च करत असतात, गावातले तर करत नाही. कधी असं ऐकलं का तुम्ही की गावाकडे एखादा माणूस हा भाड्यानं राहतोय म्हणून? रेअरेस्ट केसमध्ये. त्यामुळं ह्या कमिटीनं ह्या सगळ्या ज्या गोष्टी विचारात घेतल्या, घरभाडे वगैरे वगैरे, सो किंवा इंधन वगैरे, ह्या गोष्टी ज्या विचारात घेतल्या, त्यामुळे असं आपल्याला दिसून येते की शहरी भागांमध्ये दारिद्र्याचा दर, नो डाऊट ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य जास्त आहे 31%, शहरी भागामध्ये कमी आहे 26.5%, पण वाढण्याचा दर जो आहे तो शहरी भागामध्ये जास्त नाही तर दुप्पट आहे जवळपास. बाकी हे आकडे पाठ करून घ्या. छत्तीसगडमध्ये सर्वाधिक दारिद्र्य आहे, 2 नंबर मणिपूर आहे.
सो महत्त्वपूर्ण कमिटी होती रंगराजन कमिटी. सो याच्यावरचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. एक क्वेश्चन आपण डिस्कस करू. आताच पाहिलं 29.5% दारिद्र्य आहे, बरोबर आहे. शहरी भागामध्ये 26.26% आणि ग्रामीण भागामध्ये 31%. दोन्ही विधानं काय आहे, बरोबर आहेत. आता ह्या इतर कमिटीज आहे. एक कमिटी राहून गेली होती. आपण मागच्या लेक्चरमध्ये 4 कमिटीज डिस्कस केल्या होत्या. त्यामधली एक कमिटी राहून गेली होती आपली MS. आपल्याला सोडायचं काहीच नाही, परफेक्ट अभ्यास करायचा आहे मित्रांनो. म्हणजे म्हणजे असं झालं पाहिजे की मी नेहमी म्हणतो, म्हणजे मी ह्या नेहमी कन्सेप्टवर विश्वास ठेवतो की तुम्ही पेपराला कधीच घाबरायचं नाही, पेपर तुम्हाला घाबरला पाहिजे. आपण म्हणतो ना, म्हणजे आमच्या वेळेस ती कन्सेप्ट असायची बघा. आम्ही जेव्हा एक्झामला निघायचो ना आणि एक्झाम देऊन यायचो, तेव्हा आमच्याच क्लासमधले काही जे आमचे कंपॅनियन असायचे किंवा सहकारी असायचे, ते म्हणायचे तू पेपर तोडलास, आजचा पेपर असा होता की तू तोडून आलास पेपर. तसं तुम्हालाही वाटलं पाहिजे की आजचा पेपर होता यार आणि मी पूर्ण तोडून आलो तो पेपर. ते केव्हा पॉसिबल आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही हे सगळं इटर्नल नॉलेज घेता, जे आता आपण घेतोय. एकही पॉईंट सोडायचा नाही आपल्याला. ती कमिटी एक राहून गेली होती 60च्या दशकामध्ये अपॉइंट झालेली, ती म्हणजे MS अहलुवालिया कमिटी. सो या कमिटीनं काय केलेलं आहे, ग्रामीण भागामध्ये 15 आणि शहरी भागामध्ये 20 रुपये दारिद्र्य रेषा सांगितली. ह्या कमिटीचं फक्त एवढं लक्षात ठेवा की 56-57 पासून 73-74 राईट हँड साईडला बॉक्स आहे. ह्या बॉक्समध्ये तुम्हाला दिसते की दारिद्र्याचं प्रमाण हे तुम्हाला फ्लक्च्युएट होताना दिसते. पहिल्यांदा कमी झालं पहा 63-64 पर्यंत, त्यानंतर परत 67-68ला वाढलं आणि परत 73-74ला कमी झालं. हे असं का झालं, तर अहलुवालियाचं असं म्हणणं होतं त्या कमिटीचं की तुमचं दारिद्र्य जे आहे ते शेतीच्या उत्पादनाशी रिलेटेड आहे. आता तुम्हाला माहित आहे 1966 मध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता, म्हणून 67-68 मध्ये पहा काय झालेलं आहे, दारिद्र्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यानंतर मग हरित क्रांती आली 66 मध्ये, परत पहा 73-74 मध्ये दारिद्र्याचं प्रमाण कमी. हे अहलुवालिया कमिटीचं काय होतं, तुम्हाला विचारू शकतात एक्झाम मध्ये ते, म्हणून लक्षात ठेवा. ही एक कमिटी आहे. पुस्तक आधी देसलेच्या बुक्समध्ये असायची ही कमिटी. मला माहित नाही त्यांनी आता ही कमिटी का काढून टाकली, पण कधी काळी तुम्हाला याच्यावर एखादा एक्झाम क्वेश्चन विचारू शकतात. 2009 मध्ये पहा, ही ग्रामीण मंत्रालयानं अपॉइंट केलेली स्पेशल कमिटी होती, त्याचं नाव होतं सक्सेना कमिटी. त्यावेळेस जयराम रमेश बहुतेक हे होते आपले ग्रामीण विकास मंत्री. वादग्रस्त होते भरपूर ते एकदा असं म्हटले होते की मिग विकत घेतल्यापेक्षा जर तुम्ही ग्रामीण भागात टॉयलेट बांधले तर देशाचा विकास जास्त होईल. सिक्युरिटीपेक्षा तुम्ही विकासावर देशाच्या भर दिला पाहिजे. म्हणजे वादग्रस्त स्टेटमेंट आहे. सिक्युरिटी त्यांनी कॉम्प्रोमाइज करायला सांगितली. कशासाठी, ग्रामीण विकासासाठी. सो ते फंड्स खूप मोठ्या प्रमाणात मागायचे पहा केंद्राला की आम्हाला ग्रामीण विकासासाठी फंड पाहिजे. त्याचाच हा एक भाग होती सक्सेना कमिटी. कसं आहे तुमच्या लक्षात येईल थोड्या वेळात. आता ह्या कमिटीनं स्पेशली ग्रामीण विकास मंत्रालयानं अपॉइंट केलं होतं. म्हणजे ते निर्णय पण कोणाच्या फेवरमध्ये देणार, ग्रामीण विकास मंत्रालयाचा. त्यांनी काय केलं होतं, एक मेथड शोधून काढली होती, तिला म्हणतात ऑटोमॅटिक इन्क्लुजन आणि ऑटोमॅटिक एक्सक्लुजन. ऑटोमॅटिक इन्क्लुजन म्हणजे काय की जे लोक शेड्यूल ट्राईब्समध्ये येतात, म्हणजे अनुसूचित जमाती, जे लोक अनुसूचित जातीमधले जे महादलित कम्युनिटी म्हणतो आपण, म्हणजे दलितांमध्ये पण ज्यांची कंडिशन पथेटिक आहे तो वर्ग, त्याच्यानंतर विधवा आहे एखादी, किंवा एखाद्या घरामध्ये विधवा म्हटल्यानंतर एखादा मुलगा आहे, तोच त्या घराचा प्रमुख आहे, म्हणजे तो मायनर आहे, मायनर व्यक्ती घराचा प्रमुख असणे. अशा वेगवेगळे जे लोक आहेत त्यांना सरळ सरळ त्यांचं म्हणणं होतं की त्यांचं उत्पन्न पाहू नका, काही पाहू नका, ते सरळ सरळ BPL आहेत. आणि ऑटोमॅटिक एक्सक्लुजन म्हणजे काय, तुमच्याकडे 4 व्हीलर आहे, ग्रामीण भागात राहून पण तुम्ही 10,000 रुपये पगार कमवताय, तुम्ही टॅक्स पेअर आहेत. सो अशा लोकांना ज्यांच्या घरी 4 व्हीलर किंवा ट्रॅक्टर आहे किंवा चांगली मोठी जमीन आहे, त्यांना ऑटोमॅटिक काय करून टाका, तुम्ही एक्सक्लूड करून टाका. सो अशी ऑटोमॅटिक एक्सक्लुजन आणि इन्क्लुजनची काय होती मेथड. या मेथडनुसार 50% पेक्षा जास्त लोक, ह्या कमिटीचं म्हणणं होतं, ग्रामीण भागामधले काय पुअर. आणि असं का म्हटलं त्यांनी बघा, याच्या आधी जी कमिटी होती आपली तेंडुलकर कमिटी, त्यांनी 41% सांगितलं आणि ह्यांचं म्हणणं होतं 50% पेक्षा जास्त. म्हणजे ग्रामीण भागामध्ये पुअर जास्त आहे, मग आम्हाला फंड जास्त द्या, जास्त पुअर जास्त फंड, याच्या असा तो फंडा होता या कमिटीचा. तरी लक्षात ठेवा तुम्ही ही कमिटी. तशी शहरी भागासाठी नियोजन आयोगाने स्वतः, म्हणजे ही जी कमिटी होती आधीची सक्सेना कमिटी, त्या कमिटीनं दिलेल्या रेकमेंडेशन ह्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या होत्या. तर नियोजन आयोगासोबत त्यांचे क्लॅशेस झाले, म्हणजे भांडणं झाले. का, कारण नियोजन आयोगाला जास्त फंड द्यायचा नव्हता ग्रामीण विकासासाठी, त्याच्यामुळे ही थोडी वादग्रस्त होती. तसं शहरी भागासाठी स्वतः नियोजन आयोगाने एक कमिटी बसवली होती, ती म्हणजे हाशिम कमिटी. तिनं देखील हाच फंडा वापरला. मी राईट हँड साईडला मेन्शन केलेलं आहे तुम्हाला, ऑटोमॅटिक इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन. ही देखील वादग्रस्त कमिटी होती. त्याच्यामुळे ह्या 2 वादग्रस्त कमिट्या लक्षात ठेवा. आतापर्यंत एक्झाममध्ये विचारलेल्या नाही, पण येणाऱ्या कालखंडामध्ये याच्यावर क्वेश्चन एक्झाममध्ये नक्की येऊ शकतो. सो फायनली धन्यवाद, पुन्हा भेटूया आपण. आणि एक सांगायचं राहिलं तुम्हाला की ते हिस्ट्रीचे आपले जे लेक्चर आहे महाराष्ट्राचा इतिहास, ते आपले बंद झालेले नाही आहेत बरं का.
जशा जशा विद्यार्थ्यांच्या रिक्वायरमेंट्स येत आहेत त्यानुसार आपण लेक्चर बनवतोय. ग्रुपवर कोणीतरी टाकलं, म्हणजे 2-3 विद्यार्थ्यांनी टाकलं, की सर पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंटवर तुम्ही क्वेश्चन बनवले पाहिजे किंवा पीपीटीज बनवल्या पाहिजे किंवा प्रेझेंटेशन बनवलं पाहिजे किंवा तुम्ही एखादं लेक्चर घ्या. म्हणून मी हे लेक्चर कंडक्ट केलेले आहेत 2. एक बेसिक लेव्हल आणि एक ॲडव्हान्स लेव्हल. तसं आपली ती जी सीरीज आहे ती कंटिन्यू राहणार आहे. धन्यवाद.